पावसाळा सुरू झाला ना की बाजारात आणि गावाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळायला सुरुवात होते। आज मी अशाच पावसाळ्यातील खास रानभाजी कंटोळीची मस्त अशी चविष्ट भाजी बनवलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। अगोदर मी इथे ताज्या कंटोळी घेतलेल्या आहेत। आता त्या कोणत्या आकारात चिरायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते। मी अगोदरच कंटोळी इथे मी चिरून घेतलेले आहेत। चला मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या आकारात आणि कशा कंटोळी चिरून घेतलेले आहेत। हे बघा, इथे मी कंटोळी अशा गोल आकारात बारीक अशा चिरून घेतलेले आहेत। कंटोळी सोबत मी एक मोठा बटाट सुद्धा ह्यामध्ये घालणार आहे। बटाट घालणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर नक्की घाला। बटाटा नाही घातलं तरी भाजी छान लागते, पण घरात लहान मुलं असतील तर बटाटा घातलेल्या त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल। सोबत दोन मोठे बारीक उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत, एक बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल घालणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरती मी यामध्ये जिरं घातलेलं आहे, त्यानंतर चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे आणि मग बारीक चिरलेला कांदा सुद्धा घातलेला आहे। कांदा मस्त आपल्याला हा लालसर करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा मस्त लालसर आणि छान परतून मी घेतलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण कापून ठेवलेली कंटोळी आणि बटाटे घालायचे आहेत। कंटोळी आणि बटाटे संपूर्ण ह्यामध्ये घातल्यावरती हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता मी सर्व हे कंटोळी आणि बटाटा कांद्यामध्ये संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता ही भाजी मंद आचेवर साधारण 10 मिनिटं आपल्याला शिजू द्यायची आहे। तुमची कढई जर पातळ असेल तर मध्ये मध्ये भाजी अशी हलक्या हाताने मिक्स करत राहायची आहे, म्हणजे आपली भाजी खाली लागणार नाही। 10 मिनिटांनी बटाटा व्यवस्थित आपला शिजला जातो। अगोदर सर्वप्रथम आपण ही भाजी संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग ह्यामध्ये आपण काही घरगुती मसाले घालणार आहोत। बघा, इथे तुम्ही पाहू शकता आपलं बटाटा पूर्ण असं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालूया। मसाल्यांमध्ये मी फक्त आगरी मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि मग हे सगळे मसाले मी कंटोळी आणि बटाट्याला छान लागतील अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। व्यवस्थित मसाले मिक्स करून झाल्यानंतर आता पुन्हा कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 10 मिनिटं भाजी पुन्हा शिजू देणार आहोत। 10 मिनिटांनी झाकण काढलं की बघा आपली मस्त गरमागरम कंटोळीची भाजी तयार आहे। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायची। पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा। मी तर ही भाजी गरमागरम डाळ भातासोबत खाण्याचा आनंद घेणार आहे आणि फक्त डाळ भातासोबतच नाही तर चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा ही भाजी एक नंबर लागते। तुम्ही कंटोळीची भाजी कधी खाल्ली आहे का? तुमच्या घरात ही भाजी आवडते की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुमच्या घरी कंटोळीची भाजी कशी बनवतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।